मन मंदिरा गजर भक्तीचा। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतला निवडला, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे आत आवाज द्या, आत मास्टर द्या, मशीन जो अभंग आपण निवडलाय तो वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा जन्म सार्थकी कुणाचा लागतो आणि कसा लागतो याचं वर्णन करणारा अभंग। विठ्ठला विठ्ठल जन्म, 3 प्रकारच्या जन्माने हे जग भरलेलं आहे। एक देवाला जन्म आहे, एक साधूला जन्म आहे आणि एक तुम्हाला मला जन्म। साधूचा जन्म, देवाचा जन्म आणि तुमचा माझा जन्म असे 3 जन्म आहेत। मात्र या तिघांच्या जन्मापैकी कोणाच्या तरी जन्माची सार्थकता आजच्या अभंगात आहे, ते आपण चिंतनामध्ये पाहणार आहोत। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या कुंभेफळ नगरीमध्ये गेल्या 55 वर्षाची परंपरा घेऊन या गावाला परंपरागत चालणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी कुंभेफळ यांच्या वतीनं 2-3 वर्षापासून या गावचा माझा संबंध आहे। गेल्या वर्षी आपण या सप्ताहाचा काला केला होता, फार सुंदर काल्याचं कीर्तन झालं होतं। अजूनही मला गावातल्या सगळ्या लोकांचे फोन येत असतात की बाबा आम्ही असा काला ऐकला नाही, असं गेल्या वर्षी झाला होता। याही वर्षी मला काल्याचंच कीर्तन दिलं होतं, पण थोडीशी अडचण आली। गुरुवर्य संजय बाबा पाचपोर, आम्ही ज्यांच्या हाताला हात धरून परमार्थ करतो अशी पाचपोर बाबा यांनी विनंती केली की मला थोडीशी अडचण आहे, मी काला करतो, तुम्ही माझ्या जागेवर करा। म्हणून ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा पुन्हा माझ्या पदरामध्ये पडली आणि त्या संबंधानं समस्त ग्रामस्थ मंडळी कुंभेफळ यांच्या वतीनं हे आमंत्रण घेऊन पुन्हा एकदा आपल्या गावाला येण्याचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला। अतिशय सुंदरचं वातावरण आपल्या कीर्तनाला उपलब्ध आहे। आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं, ज्यांनी स्वागत केलं, श्री आमचे सुधीर भाऊ आणि श्रीराम नाना, सुधीर भाऊ मुळे आणि श्रीराम नाना शेळके या दोघांनीही आपल्या जीवनातला अनमोल पैसा आजच्या कीर्तनाला दिलेला आहे, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो। त्यांनी संत पूजनाच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलं, त्यांच्या विनंतीला मान देऊन येण्याचा योग आहे। अतिशय सुंदरचं वातावरण आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबादच्या खाली जालन्यापर्यंत या पट्ट्यामध्ये अनेक कलाकारांना या मातीनं जन्म दिला, त्यामध्ये तुमचे गुरुबंधू आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक, या प्रभागातला सप्ताह म्हटलं की ज्यांचं नाव समोर येतं असे संगीत अलंकार भजन सम्राट युवा कीर्तनकार म्हणजे दादा महाराज पाटील आपल्याला गाण्याकरता उपलब्ध आहेत, त्यांनाही माझं वंदन। तदनंतर एकाच पाठाला एकाच ताटामध्ये एका गुरुवर्यांकडे आम्ही शिकलो असे आमचे भगवान महाराज गाडेकर, फार गोड आवाज आहे त्यांचा, ताकदीनं गायन त्यांनी तयार केले, सरस्वतीला कंठामध्ये रुजू केले असे आमचे भगवान महाराज गाडेकर, हेही आपल्याला गाण्याकरता उपलब्ध आहे। सोपान महाराज असतील, श्रीधर महाराज असतील, परमेश्वर महाराज असतील, अजून नावडे महाराज आहेत, अशी सगळी गायक वृंद मंडळी विनेकरी बाबांच्या पासून उभी असणारी। त्यामध्ये आमचे शिवव्याख्याते आपल्या गावचे भूमिपुत्र याच गावामध्ये असतात। अनेक वेळेला आमचा संबंध आला, आमचे संतोषजी महाराज गोरे ते पण आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत, सूत्रसंचालक आहेत, त्यांनाही माझं वंदन। गेल्या वर्षी त्यांनी माझं कीर्तन वाजवलं होतं आमचे गुरुबंधू गीताराम महाराज असे मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये गायक वादक मृदंगाचार्यांची रेलचेल आहे। चोपदारांपासून ही सगळी मंडळी महाराष्ट्रातील स्टार कीर्तनकार, स्टार गायक, स्टार वादक आहे, सगळ्यांना माझं मनापासून वंदन। मृदंग अलंकार मृदंग विशारद माझे गुरुबंधू युवराज काका देशमुख यांचे पट्ट शिष्य भागवत महाराज बिया मांडवा, त्यांचं गाव आहे, फार सुंदर वाजवतात। पैठण तालुक्यामध्ये त्यांनी जन्म घेतला, चांगल्या गुरुकडे अध्ययन करून चांगल्या प्रकारचा पखावज हातामध्ये त्यांनी धारण केलाय, त्यांनाही माझं वंदन। भागवत महाराजांना समोरून आमच्या गेवराई तालुक्यामध्ये तलवाडा नावाचं गाव आहे, तिथं दत्तात्रय वारकरी शिक्षण संस्था ज्यांची आहे, 40-50 विद्यार्थी महाराजांकडे पखवाजाचं अध्ययन करतात आणि आपल्या गावचे आमचे पवार टेलर यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांचा फोन झाला। महाराजांनी मला फोन केला की मलाही बोलवलेलं आहे गावामध्ये एक दिवस, त्या संबंधाने अंकुश महाराज माझ्या संगतीमध्ये आज उपलब्ध आहेत, त्यांनाही माझं वंदन। प्रकारची सगळी साधक मंडळी, 2 चोपदार, हार्मोनियम वादक बसलेल्यापैकी मुळे महाराज, आधी करून गावातील सगळी मान्यवर मंडळी ज्यांच्याकडे आल्यापासून आम्ही थांबलो,
यांनी आमचं स्वागत केलंय. मुळे आमचे पवार टेलर असतील, वावरे अंतरवालीचे आदी करून सगळी भाविक श्रोते मंडळी, बहुसंख्य माता मावल्या गावची तरुण मंडळी या भागामध्ये आलो की आमच्या सगळ्या कीर्तनकारांचं एक हृदयस्थ स्थान म्हणजे आमचे अशोक भाऊ. आम्ही त्यांना मानतो, ते आमच्या कीर्तनाला हजर असतात. 50-100 किलोमीटर रोज कीर्तनाला येणाऱ्या या भागचा ते आमचे राजे आहेत. त्यांनाही माझं वंदन अशोक भाऊंना, करमाळवरून ते या ठिकाणी उपलब्ध आहे. सगळ्यांना वंदन करतो. माईक सिस्टीम अतिशय सुंदर आहे, चांगलं लावलंय. प्रबल बाज गेम रिको चांगलं फिरवलंय त्यांनी बटणं, त्यांनाही माझं वंदन. मंडप डेकोरेशन या सगळ्यांना वंदन करतो. कीर्तनकार, प्रवचनकार, भागवत कथाकार, रामायण कथाकार या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, रोजच्या कीर्तनाचं सौजन्य देणारी, अन्नदान देणारी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आपल्या अभंगाला, आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. 9 वाजून 1 मिनिट सुद्धा आपल्या घड्याळात होणार नाही. जरी थोडंसं 7:15 सुरू झालं तरी सुद्धा 6:45 तुम्ही विना घेतला होता, त्यामुळे 9 वाजून 1 मिनिट सुद्धा नाही. बरोबर 9:05 तुम्ही तुमच्या घरामध्ये असाल. 9:05 मी माझ्या गावाकडे निघेल असं माझं नियोजन असतं. बरोबर 9 वाजता कीर्तन संपेल. 1 तासामध्ये 2 तासाचं कीर्तन देतो. फक्त एक काम करा, हातानं टाळी अजिबात वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. फक्त सर्वांगाचे कान करून 1 तास लक्ष देऊन ऐका. विठ्ठला विठ्ठल. आजच्या कीर्तनासाठी जो अभंग आपण घेतलाय तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात की जन्म सोन्याचा झाला, जन्म सार्थकी लागला. पण कोणाचा? 3 जन्म आहे, देवाचा, साधूचा की तुमचा माझा. 3 जन्म शिकवले जातात. एक देवाचा, ऐका, पण देवाचा जन्म नसतो ना. मग आयोनी संभव लोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. जन्माला आला असं नाही, त्यानं अवतार धारण केलाय, तो प्रगट झालाय. रामरूपानं रामनवमीला प्रगट झालाय, कृष्ण रूपानं गोकुळाष्टमीला प्रगट झालाय, हनुमंत रूपानं हनुमान जयंतीला प्रगट झालाय, नृसिंह रूपानं नृसिंह जयंतीला प्रगट झालाय, वामन रूपानं वामन जयंतीला प्रगट झालाय. अनेक रूपामध्ये वेगवेगळा अवतार भगवंतानं धारण केला. तो जन्माला येत नाही, तो प्रगट होतो. म्हणून चालून द्या, भगवंताचा जन्म नाही, त्याचं प्रागटीकरण. 2 जन्म राहिले, एक तर निघूनच गेला. आता प्रागटीकरणामुळे 2 राहिले, एक साधूचा आणि एक तुमचा माझा. याच्यात एक गंमत आहे. साधूचा जन्म सफल झालेला आहे तो आजच्या अभंगात, आणि तुमचा माझा जन्म सफल होण्याकरता मिळाले. बघा लक्षात आलं. एक जन्म सफल झालाय तो साधूचा आहे, आणि एक जन्म सफल होण्याकरता मिळालाय तो तुमचा माझा. मी तर असं म्हणेल की मनुष्य जन्म ही संधी आहे महाराज. ते पुन्हा पुन्हा मिळत नसतं, वारंवार मिळत नसतं, नित्य मिळत नसतं. काय शब्द आहेत, काय प्रमाण आहेत. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्याची ताकद, उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात, बाकीच्या जन्मात नाही. याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि कधी ज्ञान नाही कोठे. बाकीच्या जन्मात तुमचं जन्म सोन्याचा होऊ शकत नाही, या जन्मात होतो. पुन्हा ऐका, संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते, वारंवार मिळत नसते. संधीचं सोनं करत जा. ज्या लोकांनी संधीचं सोनं केलंय ना, त्यांची फोटो आपल्या घरात आहे. फक्त संधीचं सोनं. संधी काय पुन्हा पुन्हा नाही महाराज. म्हातारपणात संधी नसती मिळत. पुन्हा ऐका, बालपण नावाची संधी आहे, त्याच्यामध्ये संस्कार नावाचं सोनं आहे. तरुणपण नावाची संधी आहे, त्याच्यात त्याग नावाचं सोनं आहे. ऐका, म्हातारपण नावाची सुद्धा संधी आहे, त्याच्यामध्ये भजन नावाचं सोनं आहे. बघा करता आलं तुम्हाला. राष्ट्रमाता जिजाऊनं छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणामध्ये संस्कार दिले, म्हणून राज घडले. आज कीर्तन करू शकतो आपण, ती कृपा ती आईची आहे. 35 किलोमीटर जालना आहे, तिथून 30 किलोमीटर सिंदखेड राजा आहे. गेला सिंदखेड राजाला जिजाऊ महासाहेबांचा मोठा पुतळा बनवलेला आहे. जाताना त्या जिजाऊ महासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाचं दर्शन कधी घेऊ नका, त्या जिजाऊ महासाहेबांच्या पुतळ्याच्या पोटाचं दर्शन घ्या. त्या पोटानं आपल्याला राजा दिला. हे कशा करता सांगतो. बालपणामध्ये तानाजी हवाय, येसाजी हवाय, कोंडाजी हवाय, शिवाजी मला तो पुरंदर हवाय, हे राज मला उद्या कोंडाना हवाय, हे राज मला तो परवा दिवशी आईनं मागितलंय, आणि राजांनी संध्याकाळपर्यंत आणून दिलंय. बालपण नावाची संधी मिळाली, संस्कार नावाचं सोनं त्याच्यामध्ये घाल. संधीचं सोनं.
मदालसा नावाचे काही जन्माला आले आमच्या देशात. 4 मुलं होती. 4 मुलं. 4 मुलाला पाळण्यामध्ये टाकलं तिनं माझ्याकडे बघा. आणि पाळण्यामध्ये झोके देताना ती आई म्हणत होती, राजा प्रपंची जरी सुख दे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. पुढं पाळण्यात शिकवत होती. पाळण्यात उठे पुत्रा जाई बाळा, हे शिकत नको वाजव. तीर्थे रे हिंद साधू आणि संत जेथे, असती पावदंड पर्यंदे मदालसा. पुढं पाळण्यात एक आई पाळण्यामध्ये म्हणते, राजा वनवासात राहू नको, संसारात राहू नको, वनवासात जा. राजा रामप्रभूनं राजगादी सोडली, जनभरत राजानं राजगादी सोडली, जा. मदालसेनं बालपणामध्ये संस्कार केले म्हणून मदालसेचे 4ही मुलं राजगादी सोडून अरण्यात निघून गेले. बालपणामध्ये संस्कार नावाची संधी आहे, संधीचं सोनं करा. तरुणपणामध्ये त्याग नावाची संधी आहे. तरुणपण हे त्यागानं शोधतो, म्हातारपण नाही. तरुणपणात त्याग केला पाहिजे. लोक म्हातारपणात करतात, फायदा नाही होत. तरुणपणामध्ये त्याग महत्वाचा असतो. भरपूर तरुण आहेत. ऐका, 22व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले. पूर्वीच्या काळात लग्न 22, 23, 24, 25 या वर्षात व्हायची. माझं लग्न 23व्या वर्षी झालं. पूर्वीच्या काळात लग्नाचं वय होतं 23, 24, 25. आता जरा थोडस लग्नाचं वय बदललं, 40, 38. तुम्हाला कसं काय माहिती, माझं मी होणार 40चा लग्न व्हायला माझं. लग्नाचं वय बदललं. पूर्वी 22-23 वर्षाचा पोरगा झाला की त्याला पाहायला पाहुणे यायचे. ते भगतसिंहाला आले पाहायला. माझ्याकडे बघा, फार गोड आहे. भगतसिंह ते बैलगाडीमध्ये आले पाहुणे. ती बैलगाडीतून उतरली, घरातल्या पलंगावर जाऊन बसली. त्यांच्या आईनं ओळखलं, आपल्या मुलाला पाहुणे आले. त्या भगतसिंहाच्या आईनं आवाज दिला, अरे भगत इकडे ही 50 रुपयाची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि 50 रुपयाचा आपल्याला बाजार करून आण. कशासाठी माग? अरे तुला पाहायला पाहुणे आलेत ना, त्यांना जेवण बनवायचं. भगतसिंहाच्या लक्षात आलं. 50 रुपयाची नोट हातामध्ये घेतली, बाजाराची पिशवी घेतली, गावातल्या बाजाराकडे निघाले. 50 रुपयाच्या नोटेकडे बघायचे, हातातल्या पिशवीकडे बघायचे, विचार करायचे, 50 रुपयाचा बाजार जर या पिशवीमध्ये मी भरला तर ही पिशवी घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं जर या बाजाराचा स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुण्यांनी जर जेवण केलं तर पाहुणे मला पसंत करतील. मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल. लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्या औरंगाबाद कसं काय हा नाही हो, सगळ्या जगात संसार चालत नाही ना त्याच्याशी. संसारामध्ये बाईचं ऐकावं लागेल. मला बाईचं नाही ऐकायचं, मला भारत आईचं ऐकायचंय. भगतसिंहानं 50 रुपयाची नोट खिशामध्ये घातली. माझ्याकडे बघा, 50 रुपयाची नोट खिशात घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली आणि ते स्वतंत्र क्रांती सेना नावाच्या पक्षामध्ये दाखल झाले. इंग्रज चले जाओ, इंग्रज हटाओ या मोहिमेअंतर्गत त्यांनी मोठं काम केलं आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि तत्कालीन इंग्रज सरकारने त्यांना आताच जे पाकिस्तान आहे तर पाकिस्तानच्या लाहोरच्या कारागृहात जेरबंद केलं. तेव्हा ते भारतामध्ये होतं. ऐका, नुसतं जेरबंद केलं एवढ्यावर थांबले नाही. ती जेलमधली चड्डी, जेलमधली बनियान, जेलमधली टोपी 22-23 वर्षाच्या भगतसिंहाच्या अंगावरती आली आणि 20 दिवसानं इंग्रज सरकारनं भगतसिंहाला फाशीची शिक्षा जाहीर केली. ज्या दिवशी ती फाशीची शिक्षा त्यांच्या आईला माहिती झाली, लग्नाची पिशवी घेऊन, बाजाराची पिशवी घेऊन गेलेला भगत घरामध्ये परत आला नव्हता आणि तो आता फासावर जाणार. माय रडायला लागली. माईचं अंतःकरण द्रवलं आणि माय आपल्या मुलाला भेटायला त्या कठड्यामध्ये आली. जरा माझ्याकडे बघा बरं, फार गोड आहे. कठड्यातला आपला पोरगा तिनं पाहिला. जेलमधली चड्डी, जेलमधली बनियान, जेलमधली टोपी आपल्या पोराच्या अंगावरती पाहिली आणि माईनं हंबरडा फोडला. ढस ढसा माय रडायला लागली. रडण्याचा आवाज भगतसिंहानं ओळखला. कठड्यातून हात बाहेर काढला, आपल्या आईचे डोळे पुसले. आतून भगतसिंह त्या आईला म्हटले, मा, हे मा, रोना नहीं माँ, ये माँ रोना नहीं माँ. माँ तू तो वीरों की माँ है, माँ तू तो शुरों की माँ है. माँ वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, माँ शुरों की माँ कभी रोती नहीं माँ. माँ रोना नहीं रे माँ, रोना नहीं रे माँ. ती आई म्हणत होती, अरे भगत मी तुझी आई आहे. तू कधी कोणाचा बाप झाला नाही ना भगत, तुला नाही कळणार. एका आईचं बापाचं किती प्रेम असतं मुलावर.
तुला नाही करणार. रडू दे मला, मी तुझी आई आहे. भगतसिंह आतून म्हणत होते, मा रडायचं असेल तुला आज रड. तुला काय रडायचं ना मा, आज रड. पण ज्या दिवशी मी फासावर जाईल ना मा, त्या दिवशी तू रडू नको मा. का रे भगत, मी तुला जन्म दिलाय आणि मला म्हणतो रडू नकोस मा. याच्यासाठी रडू नको मा, कारण मला रडत रडत फासावरती नाही जायचं मा. मला हसत हसत फासावरती जायचंय मा. मला हसत हसत फासावरती जायचंय मा. आपण एवढ्या ताकदीने हे उदाहरण ऐकतोय, सांगतोय का माहितीये का? वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहानं हा त्याग केला, म्हणून कीर्तन त्याची आठवण काढतो. चंद्रशेखर आझाद कीर्तनात का सांगतो आपण? शिवाजी महाराज कीर्तनात का सांगतो आपण? शंभूबाळ कीर्तनात का सांगतो आपण? त्यांनी तरुणपणात त्याग केला. तरुणपणात त्याग हे संधीचं सोनं आहे. बालपणामध्ये संस्कार संधीचं सोनं आहे. म्हातारपण मिळालं, नाही करता आलं जिंदगीत काही, एक करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता भजन करा. म्हातारपणामध्ये भजन, बालपणामध्ये संस्कार, तरुणपणामध्ये त्याग हे संधीचं सोनं आहे. महाराज तुम्ही केलं म्हटले, हो आम्ही केलं. याच्यापेक्षा पुढे सांगू, साधू संतांना जे संधीचं सोनं केलं ना, जगात कोणीच केलं नाही. या जगामध्ये 4 सत्ता आहेत ना. एक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4च पायऱ्या आहेत अध्यात्माची. याला सोपं बनवलं. एक, जन्म मिळाल्यावर माणसानं जग जिंकावं. जन्म मिळाल्यावर माणसानं शरीर जिंकावं. जन्म मिळाल्यावर माणसानं ऐका काळ जिंकावा. आणि जन्म मिळाल्यावर माणसानं नाहीच काही जमलं तर देव जिंकावं. या 4 गोष्टी जर तुम्ही जिंकल्या ना, तर अभंगाचं पहिलं चरण तुमच्यासाठी होईल. जन्म आलो त्याची माझी फळ झाली म्हणता येईल तुम्हाला. एक, जग जिंका. जग म्हणजे गावची ग्रामपंचायत नाही महाराज, तालुक्याचा आमदार नाही, जिल्ह्याचा खासदार नाही, राज्याचा मंत्री नाही, देशाचा प्रधानमंत्री नाही. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड 2-4च माहिती आहेत मला. तुम्हाला भरपूर माहिती आहे. सगळे देश जिंकायचे सोपं असतं का? इथं गाव ऐकत नाही महाराज. साखरे महाराज महाराष्ट्रात फोकसला येईल, पण गावचे लोक ऐकत नाही. तालुका कधी, जिल्हा कधी, शक्य नाही. जग जिंकणं, सिकंदर राजानं अर्ध जग जिंकलं होतं. किंवा विश्वमाऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आज नुसती महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, अमेरिकेसारख्या प्रगतशील देशामध्ये इंग्लिशमध्ये आहे. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा नुसता महाराष्ट्रात नाही, अमेरिकेतल्या लोकांनी इंग्लिश मध्ये करून वाचायला सुरुवात केली. का? विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती. महाराष्ट्राची नाही, भारताची नाही, विश्वाची माऊली. का सांगतोय मी? विश्व जिंकलं ना महाराज. कोण म्हणतं जिंकता येत नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी जिंकलं, ऐका रे, तुकाराम महाराजांनी जिंकलं, नाथबाबांनी जिंकलं, विश्व जिंकलंय. जिंका. 1 नंबर जग नाही जमत, 2 नंबर शरीर. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम जिंका, क्रोध जिंका. हे तर फार अवघड ना, फार कठीण. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं टाकलं. सगळ्यांना माहिती उदाहरण. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तर तुकाराम महाराजांनी मागे वळून सुद्धा पाहिलं नाही कुणी टाकलं. क्रोध जिंकला. इथं तुम्ही तुमच्यापैकी जर एखादा मला साखऱ्या म्हणला, साखरे, एखादा जर कीर्तनामध्ये मला साखऱ्या म्हणला, साखरे महाराज तुम्ही साखऱ्या म्हणला, दगड घेऊन मागं लागल तुमची. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तरी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. क्रोध जिंकला. जाईव तो माते न करी सायास. काम जिंकला, जीभ जिंकली, विषयी विसर पडिला निशेष. जिंकले. 1 नंबर जग, 2 नंबर शरीर, 3 नंबर काळ. कशाला म्हणतात का? घडी घडी काळे
घडी घडी का वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. कधी थांबत नाही का, विचार करत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.